डिजिटल भानगड. महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय इतिहासाला एका क्षणात पालापाचोळ्यासारखे उडवून लावणारा इतका मोठा, धक्कादायक आणि अत्यंत अकल्पित महास्फोट घडेल अशी स्वप्नातही कोणी कल्पना केली नव्हती. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 50हून अधिक आमदारांनी दिलेला मरणप्राय झटका आणि त्यानंतर उरलेला पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या हालचाली, हाच मुळात एक प्रचंड मोठा धक्का होता. पण त्याहूनही मोठा आणि अंगावर काटा आणणारा महाभूकंप आता थेट महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन धडकलाय. तब्बल 2.5 दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाची मुख्य धुरा स्वतःच्या हातामध्ये ठेवणारे, अत्यंत मुत्सद्दी आणि चाणक्य मानले जाणारे शरद पवार त्यांचा स्वतःचा स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थेट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करणार, या एकाच खळबळजनक बातमीने संपूर्ण राज्याची जनता, राजकीय विश्लेषक आणि सर्वच पक्षांचे नेते एकाच वेळी पूर्णपणे सुन्न आणि अवाक झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी या विलिनीकरणाच्या प्रस्तावाला थेट नकार न देता अत्यंत सूचकपणे हे आगामी काळातच समजेल असे म्हणून या महाविस्फोटाच्या शक्यतेवर जणू काही शिक्कामोर्तबच केलाय. ज्या पक्षाने महाराष्ट्राच्या मातीवर स्वतःची हुकमी सत्ता आणि वेगळी प्रादेशिक ओळख निर्माण केली, तो पक्ष एका रात्रीत आपले अस्तित्व संपवून दुसऱ्या झेंड्याखाली जाणार, या विचारानेच मनाला प्रचंड मोठा धक्का बसतोय. पडद्यामागील या चक्रावून टाकणाऱ्या घडामोडींमुळे उद्या राज्याच्या राजकारणात नेमका कोणता अभूतपूर्व चमत्कार किंवा विध्वंस पाहायला मिळणार, या भीतीने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकलाय. नेमकं काय घडतंय तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला पूर्णपणे हादरवून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक बातमी सध्या राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. कधी काळी ज्या प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना आव्हान देत स्वतःचा स्वतंत्र गड निर्माण केला होता, तेच पक्ष आता एका मोठ्या राजकीय वादळात स्वतःचे अस्तित्व विलीन करण्याच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहेत. या महाविस्फोटाची सुरुवात पूर्वेकडील पश्चिम बंगालमधून झाली असली तरी त्याचे थेट आणि तीव्र पडसाद आता महाराष्ट्राच्या मातीत उमटू लागले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सध्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत असून तिथे कधी काळी एकहाती सत्ता गाजवणाऱ्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला इतिहासातली सर्वात मोठी खिंडार पडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार तृणमूल काँग्रेसच्या एकूण 80 आमदारांपैकी तब्बल 50 पेक्षा जास्त आमदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडत बंडखोरीचे निशाण फडकावले आहेत. आमदारच नव्हे तर पक्षाच्या 19 खासदारांनीही एकत्र येत आपला एक वेगळा गट स्थापन केला असून ममता बॅनर्जी यांना राजकारणातील आजवरचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. या अनपेक्षित आणि प्रचंड बंडखोरीमुळे ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची जमीनच घसरली असून आता त्यांचा उरलेला पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, अशी अत्यंत मजबूत शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. बंगालमधील या महाभूकंपाची चर्चा देशभरात वाऱ्यासारखी पसरत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातही असाच एक प्रचंड मोठा आणि तितकाच धक्कादायक भूकंप घडवून आणणारी अत्यंत गोपनीय माहिती समोर आली आहे. सध्याच्या घडीला पडद्यामागे अत्यंत वेगाने चक्र फिरत असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकसंध मोट बांधण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आता थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या पक्षात पूर्णपणे विलीन करून घेण्याचा एक अत्यंत थेट आणि महत्त्वपूर्ण प्रस्ताव पाठवलाय. या एकाच प्रस्तावाने महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आणि कमालीची खळबळ उडवून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पडद्यामागे अनेक गुप्त बैठका आणि खलबत सुरू असल्याचं बोललं जात होतं. परंतु हा विषय थेट विलिनीकरणापर्यंत पोहोचेल अशी पुसटशीही कल्पनाही कोणाला नव्हती. काँग्रेस पक्ष आता प्रादेशिक पक्षांना एकत्र करून स्वतःची ताकद प्रचंड पटीने वाढवण्याच्या मानसिकतेत असून
त्यासाठी हा अत्यंत आक्रमक आणि दूरगामी डाव टाकला गेल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाला अधिक हवा मिळाली ती शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या एका विधानामुळे. संजय राऊत यांनी जाहीरपणे भूमिका मांडताना असे म्हटले होते की ज्या प्रादेशिक पक्षांची विचारधारा ही काँग्रेस पक्षाशी जुळणारी आहे, त्या देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांनी आता वेगळे न राहता काँग्रेसच्या एकाच मोठ्या झेंड्याखाली एकत्र आले पाहिजे आणि काँग्रेसला अधिक मजबूत केले पाहिजे. संजय राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आधीच तर्कवितर्कांना उधाण आले असताना त्यावर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया तर या विलिनीकरणावरच्या चर्चेवर शिक्कामोर्तब करणारी ठरत आहे. सुप्रिया सुळे यांनी अत्यंत सूचक आणि रहस्यमय विधान करत या चर्चेला थेट वास्तवाच्या जवळ आणले. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की संजय राऊत हे माझे मोठे बंधू आहेत आणि त्यांनी मांडलेल्या या महत्त्वपूर्ण मताचा मी मनापासून आदर करते, परंतु हे नेमके कधी आणि कसे शक्य होईल हे केवळ आगामी काळच ठरवेल आणि ते आगामी काळात सर्वांना समजेल. सुप्रिया सुळे यांनी या विलिनीकरणाच्या शक्यतेला थेट नकार न देता आगामी काळात काय होईल ते समजेल असे म्हणून एक प्रकारे या मोठ्या राजकीय घडामोडीला हिरवा कंदीलच दाखवल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. सुळे यांच्या या एकाच विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जणू काही एकच प्रचंड मोठा भूकंप झाला असून शरद पवारांचा पक्ष खरोखरच काँग्रेसमध्ये विलीन होणार का आणि जर असे झाले तर त्याची नेमकी तारीख कोणती असेल याबद्दल आता उघडपणे चर्चा सुरू झाल्या आहेत. जर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलून जाणार आहे. वर्षानुवर्षे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवलेला प्रादेशिक पक्ष आता राष्ट्रीय प्रवाहात सामावून जाण्याच्या या ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपले आहेत. यामुळे महाविकास आघाडीचे भवितव्य काय असेल तसेच सत्ताधारी पक्षांवर याचा काय परिणाम होईल याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पडद्यामागील या अत्यंत गुप्त आणि वेदवान घडामोडींमुळे संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष आता आगामी काही दिवसांवर लागून राहिले आहे. भविष्यात नेमके काय होणार आणि हा राजकीय महास्फोट राज्याला कोणत्या दिशेने घेऊन जाणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच थरारक ठरणार आहे. हा केवळ एक राजकीय निर्णय नसून महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि सत्तेच्या पारंपरिक समीकरणांना समूळ उखडून टाकणारा एक अभूतपूर्व चमत्कार ठरेल यात शंकाच नाही. जर खरोखरच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाली तर राज्यातील प्रादेशिक राजकारणाचा एक सुवर्णकाळ संपून एका नव्या बलाढ्य आणि आक्रमक राष्ट्रीय महाशक्तीचा जन्म होईल. या ऐतिहासिक विलिनीकरणामुळे काँग्रेसला थेट तळागाळातील एक भक्कम आणि अनुभवी कार्यकर्त्यांचे नेटवर्क मिळेल, ज्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस एका रात्रीत क्रमांक 1चा सर्वात शक्तिशाली पक्ष म्हणून उभा ठाकू शकतो. शरद पवारांसारखा हिमालया एवढा मोठा राजकीय चेहरा आणि सुप्रिया सुळेंसारखे खंबीर नेतृत्व थेट काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात सामील झाल्यामुळे विरोधी पक्षांची तोकडी पडलेली बाजू कमालीची मजबूत होईल. सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांसमोर हे आजवरचे सर्वात मोठे आणि सर्वात कठीण आव्हान असेल, कारण यामुळे मतांचे विभाजन पूर्णपणे थांबून थेट दुहेरी लढत पाहायला मिळेल. दुसरीकडे या निर्णयामुळे अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस किंवा मोठे बंड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, ज्यामुळे काही स्थानिक पातळीवर पडझड होऊ शकते. एकूणच जर ही शक्यता प्रत्यक्षात उतरली तर महाराष्ट्राच्या मातीतून दिल्लीच्या तख्ताला थेट आव्हान देणारे एक नवीन वादळ निर्माण होईल आणि राजकारणाची संपूर्ण दिशाच कायमची बदलून जाईल यात शंका नाही. मात्र येणाऱ्या दिवसात काय घडामोडी घडतात त्यावरच हे सगळं अवलंबून असणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये खरंच विलीन करतील का? जर तसे झाल्यास काय बदल महाराष्ट्राच्या राजकारणात होतील ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच पडद्यामागील घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल भानगड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल भानगड.